नमस्कार, मी रुपाली तरसे बोलते आहे आणि मी तुम्हाला आज अंदमान निकोबार बेट याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर अंदमान निकोबार बेट हे म्हणजे हा सुद्धा एक भारताचाच भाग आहे. तर येथे बघा, प्रत्येक वर्षी दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, दिवाळीच्या सुट्टीमध्ये लोक तिथं फिरण्यासाठी जातात, प्रवासी. तर लाखो प्रवासी तिथं सुट्ट्या घालवण्यासाठी जातात. तर बघा, अंदमान हा शब्द म्हणजे एक हनुमानाचंच एक रूप आहे. हनुमानाला म्हणजे पूर्वी अंदुमान असे म्हणत होते, नंतर त्याचंच रूपांतर अंदमान असं झालेलं आहे. तर हा शब्द मलय भाषेतून आलेला आहे. तर मलय भाषेमध्ये हनुमानाला अंदुमान असे म्हणतात. तर निकोबारचा अर्थ काय आहे? तर नेकड म्हणजे नग्न लोकांचं बेट, म्हणजे त्या बेटामध्ये आदिवासी लोक राहतात, आदिवासी जमात तिथे राहते. येथे जारवा जमातीचे लोक राहतात. तर ही जमात कशी आहे? तर ती बाहेरून येणाऱ्या लोकांमध्ये ही जमात, ही आदिवासी लोक मिसळत नाही. तर त्यांची ही लोकसंख्या 500 पेक्षा कमी आहे. आणि संपूर्ण जगामध्ये हे जे आदिवासींचं जे बेट आहे ते खूप चर्चेचा विषय बनलेला आहे. तर येथे 572 बेटे आहेत. अंदमान आणि निकोबार येथे 572 बेटे आहेत. तर त्यापैकी 36 बेटांवर माणूस जाऊ शकत नाही, कारण तिथे म्हणजे जवळजवळ 90% जंगल आहे आणि तिथं आदिवासीची जमात राहत असल्यामुळे काही बेटांवरती माणूस तिथं फिरायला वगैरे जाऊ शकत नाही. तर इथे सर्वात जास्त समुद्र कासव आढळतात. तर ही जी समुद्र कासवे आहेत ती आकाराने खूप मोठी पण आहेत, म्हणजे 900 किलो वजन एका कासवाचं तिथं आहे आणि छोटी पण कासवं आहेत. तर स्वातंत्र्य प्राप्तीच्या 70 वर्षानंतर अंदमान निकोबारमध्ये भारतीय म्हणजे तिथं सुद्धा रेल्वेची एंट्री झाली. तर बघा, आपले जे रुपये आहेत, आपली जी पैशाची नोट आहे, म्हणजे 10ची असन 20ची असन, तर त्या नोटेच्या मागे जो जंगलाचा भाग दिसतो, झाडं वगैरे दिसतात का नाही, नारळाची झाडं, पाणी, समुद्र दिसतं, तर तो म्हणजे अंदमान बेटाचाच ते चित्र आहे. तर अंदमानमध्ये व्यवसायासाठी म्हणजे मच्छीमारी वगैरे करण्यास तिथं सुद्धा सक्त मनाई केलेली आहे. तिथं म्हणजे स्वातंत्र्य आहे समुद्र जीवांना, की तुम्ही तुमचं आयुष्य जे आहे ते आनंदी जगू शकता. तिथं कोणी मच्छीमारी वगैरे करण्यास बंदीच आहे. तर समुद्र प्राण्यांना त्यांचं जे जीवन आहे ते स्वच्छंदरित्या त्यामुळं जगायला मिळतं, स्वतंत्रपणे त्यांना जगायला मिळतं, त्यांना कोणी त्रास तिथं देत नाही. तर अंदमानमध्ये फुलपाखरे खूप दिसतात. का दिसतात फुलपाखरे? बघा, तर हे अंदमान फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे आणि हॅपी आहे. म्हणजे तिथून उष्णकटिबंध जे बेट आहे त्या बेटावरून तिथे हजारो म्हणजे फुलपाखरं दुसऱ्या बेटावरती जातात आणि म्हणूनच त्याला फुलपाखरांचं बेट असं म्हटलं आहे, किंवा फुलपाखरांसाठी हे बेट प्रसिद्ध आहे. अंदमानमध्ये बघा, कोकोनेट कॅब्र खूप म्हणजे जास्त दिसतात, म्हणजे नारळाची झाडं, तिथं नारळाची शेती खूप केली जाते. तर हे जमिनीवर मिळणारे म्हणजे कोकोनेट क्रॅब याचा अर्थ म्हणजे खेकडा बरं का. तर हा खेकडा कसा आहे, पाण्यात राहत नाही, तर तो जमिनीवर राहतो आणि तो म्हणजे अन्न आहार म्हणून बघा, नारळ म्हणजे आता नारळाचं जे त्याची जी म्हणजे नारळासारखा मजबूत त्याची जी म्हणजे फळ आहे ते सुद्धा ते म्हणजे असं तोडू शकतात तोंडाने आणि ते त्यामध्ये असणारं खोबरं वगैरे ते खातात ते खेकडे.
म्हणजे तो खेकडा. तर येथे बघा म्हणजे सर्वात जास्त बंगाली भाषा बोलली जाते. त्याशिवाय तिथे हिंदी बोलली जाते, तमिळ बोलली जाते, तेलुगू, त्याचबरोबर प्रमाणे मल्याळम ही भाषा बोलणारे लोक तिथं आहेत. नंतर अंदमानचा बघा राज्य प्राणी हा डुंगोंग आहे आणि हा डुंगोंग म्हणजे एक समुद्रातला एक म्हणजे जीवच आहे. तर तो आपल्या म्हणजे एक माशासारखा दिसतो बरं का आणि तो खूप म्हणजे असा लाजाळू आहे. तर भारतामध्ये असणारा एक सक्रिय ज्वालामुखी हा अंदमान निकोबार बेटावरती आहे आणि तो सक्रिय आहे. अगदी आशियामध्ये तो एकच असा ज्वालामुखी सक्रिय ज्वालामुखी आहे आणि तो पाहण्यासाठी सुद्धा लोक तिथं येतात. तर अनेक पर्यटक खास बघा ज्वालामुखी पाहण्यासाठी तिथे येतात. तर जो पहिला युरोपीय जो व्यक्ती होता बघा त्याने म्हणजे अंदमानवर आपली म्हणजे कॉलनी बनवली होती. पूर्वी इंग्रजी लोक वगैरे येऊन राहत होती, वसाहत करत होती. तर त्यांनी तिथं अंदमान निकोबारवरतीच आपली वसाहत कॉलनी बनवली, कारण सगळ्या बाजूनी पाणी पाणी आणि खूप म्हणजे सुंदर नेचर आहे तिथं, मस्त आहे आणि म्हणून त्यांना युरोप लोकांना ते आवडलं आणि तिथंच त्यांनी त्यांची कॉलनी बनवली. तर बघा 1789 मध्ये इंग्रजसुद्धा तिथे पहिल्यांदा इंग्रजसुद्धा तिथेच आले आणि त्यांनी पण अंदमानच्या बघा चंतम बेटावरती त्यांनी आपली कॉलनी बनवली आणि त्यांनी बघा नंतर तिथं नेव्हल मिलिटरीचा बेस बसवला इंग्रजांनी. तर डॅनिशची वसाहत, हा डॅनिश कोण होता? तर त्याचा जो कायदा आहे तो 1868 साली संपुष्टात आणला गेला. तर त्यानंतर संपूर्ण बेटावरती इंग्रजांचं राज्य हे अस्तित्वात आले. तर सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या आझाद हिंद सेनेला म्हणजे जपानच्या मदतीने मजबूत बनवलं होतं. जपानची मदत त्यांनी घेतली होती. तर बघा अंदमान निकोबार हे क्षेत्र बघा दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये जपाननं सुद्धा आपल्या अंदमानवर म्हणजे कब्जा केला होता आणि 3 वर्षापर्यंत जपानने अंदमानवरती राज्य केलं होतं. तर इंग्रजी शासनामध्ये अंदमानचे नाव काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी प्रसिद्ध आहे. तिथं काळ्या पाण्याची शिक्षा दिली जात होती. तर बघा आणि तिथं जे असणारं जेल सेल्युलर जेल हे आजसुद्धा स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतीवीरांच्या गोष्टी आपल्याला सांगतं. तर आता या जेलला राष्ट्रीय स्मारक बनवलेलं आहे. तर भारतापेक्षा बघा अंदमान हे इंडोनेशिया आणि म्हणजे म्यानमार या देशांच्या जवळ आहे. भारतापासून अंदमान 800 किलोमीटर आहे, लांब आहे. तर अंदमान बेटावरील म्हणजे 90% भाग हा जंगली भाग आहे. तर अंदमान आणि निकोबार बेटाच्या आग्नेयेस असलेला एक केंद्रशासित बघा प्रदेश आहे तो आणि पोर्ट ब्लेअर हे शहर आहे आणि या बेटाची राजधानी सुद्धा पोर्ट ब्लेअर आहे. तर 8249 चौरस किलोमीटरचं ते क्षेत्रफळ आहे आणि तिथं म्हणजे 86.27% साक्षरता आहे. तर तांदूळ, चिकू, अननस ही प्रमुख पिकं तिथं घेतली जातात. तर या बेटावरती दगडी कोळसा, तांबे, गंधक ही खनिजसुद्धा मिळतात. मोठ्या प्रमाणावर तिथं ती खनिजं मिळतात. तर निकोबार बेटावरील इंदिरा पॉईंट हे भारताच्या सरहद्दीचे शेवटचे टोक आहे. 1956 साली अंदमान आणि निकोबारची स्थापना झालेली आहे. तर इथे 2 जिल्हे आहेत. तर अंदमान हे नाव हनुमानाच्या नावावरून पडलेलं आहे. तर
दुसऱ्या मतानुसार बघा, तिथील ग्रेट अंदमान म्हणजे तिथली जी मूळ निवासी हे ग्रेट अंदमानी होते, म्हणून त्यांच्या नावावरून सुद्धा अंदमान हे नाव पडलेलं आहे. तर राजेंद्र चोळ नावाचा जो म्हणजे तमिळनाडूचा एक प्रसिद्ध चोळ राजघराण्यातील तो राजा होता आणि तो खूप पराक्रमी राजा होता आणि त्याने अंदमान निकोबारवरती आपला ताबा मिळवला. आणि अंदमान निकोबारची हवा ही दमट आहे आणि त्यामुळे एकेकाळी ती रोगट होती आणि त्यामुळे तिथं जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना त्या सेल्युलर जेलमध्ये नेऊन ठेवायचे बघा. आणि बघा, तेव्हा त्याला काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून असं त्या अंदमानला नाव मिळालेलं आहे. तर सावकारांनी सुद्धा इथेच बघा कमला काव्यची निर्मिती केली आणि या ठिकाणी सेल्युलर जेलमध्येच त्यांनी अनेक म्हणजे कविता लिहिल्या. तर अंदमान निकोबारमध्ये 3 जिल्हे आहेत. तर उत्तर आणि अंदमान आणि दक्षिण अंदमान आणि तिसरं निकोबार. तर रोज नावाचं जे बेट आहे त्या बेटाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं द्वीप असं नाव देण्यात आलेलं आहे. तर नील बेटाचं नाव शहीद द्वीप असे देण्यात आले आहे. तर हॅवलॉक बेटाचे नाव स्वराज्य द्वीप असं नावही बदललेली आहेत. तर काळ्या पाण्याची म्हणजे कांदबरी ही विदा सावरकरांनी लिहिलेली आहे. तर क्रांतीतीर्थ हे पुस्तक अंदमान बेटा लिहिले आणि त्याच्यामध्ये काय माहिती आहे तर बघा, अंदमान बेटाचं नैसर्गिक रूप काय आहे, भौगोलिक स्थान काय आहे आणि तिथं असणाऱ्या 7 आदिवासी जमातींची माहिती किंवा भारतीय राजबंद्यांना त्या काळामध्ये म्हणजे काळ्या पाण्यासाठी कशी शिक्षा दिली जात होती त्याची माहिती आणि तिथं त्यांच्यावर कसे अत्याचार इंग्रज लोक करत होती आणि त्या तुरुंगामध्ये म्हणजे त्यांना सेल्युलर जेलमध्ये काय त्रास दिला जात होता तर याची माहिती त्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. त्या पुस्तकांचं नाव हे क्रांतीतीर्थ आहे. तर 1857च्या उठावापासून भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतच्या बघा प्रत्येक लढ्यात हिंदू, मुसलमान, ब्राह्मण, भिल्ल, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, नवाब, तसेच कवी, पत्रकार, शिक्षक, कामगार असे सारेच हिंदुस्थानी त्याच्यामध्ये सामील झाले होते. आता मी नंतरची माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगते.